नमस्कार। हा 1 वाटी रवा घेतला आहे। हा जाडा रवा आहे। हा मस्त आपण 1 चमचा तुपामध्ये हा भाजून घेणार आहोत। चांगला लालसर होईपर्यंत नाही भाजायचा आहे, थोडंसं त्याचा कच्चापण जाऊपर्यंत भाजायचा आहे। आणि भाजून झाला की हा काढून घ्यायचा एका ताटामध्ये आणि त्याच कढईमध्ये आपण तेल टाकायचे आहे आणि थोडं अर्धा चमचा राई टाकली आहे, पाव चमचा जीरा टाकला आहे। जीरे टाकून झाले की नंतर थोडेसे मेथीदाणे टाकायचे आहेत। मेथीदाणे टाकून झाले की मी 4-5 काजू व फुटाण्याची डाळ असते डाळ ते मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे। जिरे राई चांगले तडतडून द्यायचे, मग मेथीदाणे टाकायचे, नाहीतर मेथीदाणे काळे पडतात आणि मग नंतर मग कडू लागायला लागते जास्त। आता ह्याच्यामध्ये हे काजू आणि फुटाणे हे टाकायचे आहे, फुटाण्याची डाळ। आता ही टाकली की थोडंसं परतवून घ्यायचं, नंतर मग थोडेसे शेंगदाणे टाकायचे त्याच्यामध्ये। हा 1 मोठा चमचा शेंगदाणे आहेत। आता हे चांगलं परतवून घेऊन चांगले शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये अर्धा कांदा आणि 3 मिरची टाकली आहे कापून। कांदा आणि मिरची एकदम बारीक करायचा आहे। आता थोडेसे हिंग टाकायचे आहे आणि परतायचा आहे। आता हा अर्धा टोमॅटो हा पण चांगला बारीक कापून घेतला आहे, आता हा टाकूया। जास्त 1 टाकला असता का 1 कांदा टाकला असता, पण फक्त कांदा आणि टमाटा लागतो, मग ते बरोबर लागत नाही। आता ह्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा टाकणार आहोत। आता हा त्याच्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। आता हा परतून झाला की मी 1 वाटी गरम पाणी करायला ठेवलं आहे। आता मीठ टाकून घेऊया, थोडेसे मीठ टाकून परत परतवून घेऊया। आता त्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकूया आणि गरम पाणी टाकून झाले की नंतर त्याच्यावरती झाकून एक 5 मिनिटं स्लो गॅस करून ठेवायचा आहे। बघा, हा उपमा करून बघा तुम्ही, एकदम उडपी रेस्टॉरंटमध्ये भेटतो असा उपमा आहे होतो। तुम्ही एकदा करून बघा। जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि जर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। हा खूप छान बनतो, मुलांनाही आवडतो हा उपमा, एकदम मुलं आवडीने खातात। चांगला मस्त काजू वगैरे टाकल्यामुळे, काजू आणि तूप टाकल्यामुळे जरा वेगळी टेस्ट येते। तेलात तर करतो आपण, पण जरा तुपामध्ये भाजून घेऊन रवा करा। हे बघा किती सुटसुटीत झाला आहे उपमा। आणि वरतून कोथिंबीर टाकायची आहे गार्निशिंगसाठी। हे बघा किती छान झाला आहे, सुटसुटीत झाला आहे, एक त्याचा दाणा मोकळा झाला आहे। हातालाही म्हणजे असं चिटकत नाही खाताना नरड्याला वगैरे। हे बघा किती छान झाला आहे। धन्यवाद।